तुले करी देवा के हे वचन
इतोले करी देवा ऐके हे वचन, समूळ अभिमान जाळी माझा. इतोले करी देवा ऐके ही गोष्ट, सर्व समदृष्टी तुझ देखे. इतोले करी देवा विनवितो तुझ, इतोले करी देवा विनवितो तुझ. संत चरण रज वंदी माथा. इतोले करी देवा ऐके ही गोष्टी, सर्व समदृष्टी तुझ देखे. इतोले करी देवा ऐके हे मात, इतुले करी देवा ऐके हे मात. हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री. इतुले करी देवा ऐके ही गोष्टी, सर्व समदृष्टी तुझ देखे. भलतिया भावे तारी पंढरीनाथा, भलतिया भावे तारी पंढरीनाथा. तुका म्हणे आता शरण आलो. इतुले करी एके, इतुले करी एके गोष्टी, सर्व समदृष्टी तुझ देखे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. प्रथम अखंड ब्रह्मांड चालक पंढरपूर निवासी रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक. आळंदी निवासी संजीवन समाधीस्थ योगियांची माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी नतमस्तक. वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक. तसेच ज्यांच्या दरबारामध्ये आपण हा गेले 4 दिवस अखंड हरिनाम सप्ताह अगदी
आनंदाने सुखाने उत्साहाने साजरा करतोय अशा आदिशक्ती आदिमाया सर्वांच्या आई मुक्ताबाई यांच्याही चरणी नतमस्तक। तसेच माझे गुरु प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण रावसाहेब बाबा पाटील एकंबीकर यांच्या चरणी नतमस्तक होतो व ज्यांची खरं पाहता आज कीर्तनाची सेवा होती, पण काही कारणामुळे काही अडचणींमुळे ते येऊ शकले नाहीत आणि ही सेवा माझ्याकडे आली असे गुरुवर्य हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज हंसोडेकर किंवा एकंबीकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो व आपण सर्व श्रोते मंडळी सर्व महाराज मंडळी जी इथे या सप्ताहासाठी आज उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तनाकडे वळतो। मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या माझ्या या कीर्तन रूपी सेवेकडे वळण्यापूर्वी प्रथमतः ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या आयोजनातून ज्यांच्या नियोजनातून हा अखंड हरिनाम सप्ताह मुक्ताईनगर या श्री क्षेत्रावरती होत आहे असे मला वडील बंधू असणारे आमचे म्हणजे सर्वांचे लाडके हरिभक्तीपरायण गणेश महाराज बर्गे यांच्या चरणी नतमस्तक होतो। खरं पाहता त्यांच्या या प्रेरणेतून म्हणा किंवा कष्टातून म्हणा महाराज आता विशाल महाराज बोलून गेले की आपण आळंदीला जातो, देहूला जातो, पंढरपूरला तर जातो पण आपल्या आईकडे मुक्ताईंकडे आपल्याला सहसा येणं होत नाही आणि आपल्या खरं पाहता या प्रयत्नाने आम्हाला इथं आईच्या दरबारामध्ये येता आलं याच्यामुळे प्रथमतः मी तुमचं आभार मानतो। तसेच आमच्या फडावरील एक नामांकित कीर्तनकार असणारे ज्यांची कीर्तनाची सेवा तुम्ही ऐकलेलीच आहे असे हरिभक्तीपरायण भोसले महाराज इथं सप्ताहासाठी उपस्थित आहेत, ज्यांच्या सोबत माझे लहानपणापासूनचे जिव्हाळ्याचे संबंध होते असे आमचे गणेश महाराजांसोबत कायम असणारे आमचे जीवलग मृदंग अलंकार मृदंगाचार्य जयराम महाराज यांच्याही चरणी नतमस्तक करतो। ज्यांची सुंदर अशी कथा सुंदर असं कीर्तन आपण ऐकलेलंच आहे असे संतोष महाराज लहानेही उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो। ज्यांची आता सुंदर अशी प्रवचनाची सेवा झाली व या संप्रदायाच्या या परमार्थाच्या या वाटेवरती आम्हासारख्या तरुण पिढीच्या कीर्तनकारांना म्हणा किंवा वारकऱ्यांना म्हणा कायम एक प्रेरणा देणारे आमचे हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट चौगुले साहेब हेही सहकुटुंब आज इथे उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो। तसेच खरं पाहता गायन गंधर्व किंवा गान गंधर्व ज्यांना म्हणावं लागेल असे आमचे ऋषिकेश महाराज असतील, आमचे माऊली महाराज असतील, आमचे भूषण महाराज असतील, हे सर्व गायक मंडळी इथे उपस्थित आहे। तसेच आमच्या हरिभक्तीपरायण रावसाहेब बाबा पाटील एकंबीकर वारकरी शिक्षण संस्था मेडसिंगा इथले सर्व विद्यार्थी राम महाराज तांबे असतील, राम महाराज चव्हाण असतील व सर्व विद्यार्थी यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि आमचे प्रेमाचे संबंध असलेले नाना व काका या दोघांच्याही चरणी नतमस्तक होत जे इथं गेले 4 दिवस पेटीवादनाचं ओळख चांगली आहे आमची, पेटीवादनाचं काम करतात ते आणि तसेच ज्यांनी इथं व्यासपीठाची धुरा सांभाळली
असे आमचे व्यासपीठ चालक मुंडे गुरुजी, भारत महाराज चव्हाण आणि रघुनाथ महाराज भोसले यांच्याही चरणांवरती नतमस्तक होतो। तसेच ज्यांनी हरिभक्तीपरायण गणेश महाराजांना या सप्ताहामध्ये या आयोजनामध्ये मदत केली असे हरिभक्तीपरायण दत्तात्रय भोसले, श्री अभिमान काळभोर गुरुजी, जयराम महाराज, संतोष महाराज व हरिभक्तीपरायण आदित्य महाराज सुतार या सर्वांच्याही चरणावरती नतमस्तक होतो। आणि ज्यांच्या आज सकाळी आपण कीर्तनाची सेवा ऐकली आहे असे दशरथ महाराजही उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो। आणि जर कोणाचं नाव अनाहूतपणे घ्यायचं राहिलं तर बारक्याकडून राहिलं, उद्या मोठे घेतीलच नाव, त्याच्यामुळे पुन्हा एकदा जर कोणाचं नाव राहिलं तर सर्वांची क्षमा मागतो आणि परत एकदा तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, माझ्या कीर्तनाकडे वळतो। विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा हा आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला 5 चरणाचा अभंग मागणी पर प्रकरणातील आहे। आपला 5 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्याची आज शेवटची म्हणजे 4थ्या दिवसाची मागणी पर सेवा आहे। आणि या सेवेसाठी तुकोबारायांचा मागणी पर प्रकरणातील 5 चरणाचा अगदी सुंदर पद्धतीनं तुकोबारायांनी मागणी मागितलेला अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे। खरं पाहता आईच्या दरबारामध्ये कीर्तन करण्या इतका मी मोठा नाही। आताच प्रवचनामध्ये आमचे चौगले साहेब बोलून गेले की आई पुढं बोलायला काही लेकरांना घाबरायची गरज नाही, बोबडं जरी बोललं तरी ती आई आहे। पण साहेब मला असं पुढचं बोलायचंय की बोबडं बोललं तर आई समजून घेते, पण इथं ह्या लेकराला आत्ताच कळाले की गळा खायला नाही, फक्त गिळायला नाही तर गायला पण कामाला येते। आणि आत्ताच नुकतंच ते शब्द फुटायला लागलेलं पोरग आई पुढे बोलतंय। खरं पाहता माझ्यासाठी तरी खूप मोठी हिमतीची अशी गोष्ट आहे। पण आईच्या दरबारामध्ये कीर्तन करायचं भाग्य तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लाभलंच। खरं पाहता माझ्या मागच्या जन्मीच्या पुण्याईचं फळ असेल आणि म्हणून ही कीर्तन रूपी सेवा माझ्या जी वाटेला आलेली आहे ती मी करत आहे। आणि या सेवेसाठी तुकोबारायांचा मागणी पर प्रकरणातला अभंग या सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताकडे मागणी मागतात। मागणी कुणाकडे मागून चालत नाही महाराज, मागणी ज्याच्याकडे दानत आहे, ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे, जो धनसंपन्न आहे अशाकडेच सामर्थ्यवान व्यक्तीकडे मागणी मागावी लागते। आणि भगवंताकडे तुकोबाराय मागणी मागतात की देवा तू काय कर, तर इतुले करी देवा। इतुले असं काय मोठं मागत नाही देवा, इतुले म्हणजे अल्प, अगदी थोडं, अगदी छोटं तुझ्याकडे मागतो। काय तर देवा काय कर, तर माझ्या मध्ये जो अभिमान आहे, जो गर्व आहे, जो अहंकार आहे, तो काय कर तर समूळ जाळून टाक, पूर्णपणे नष्ट कर। फक्त एवढंच नाही देवा, तर माझी जी दृष्टी आहे ना, प्रथम त्या दृष्टीला काय कर तर सम कर। फक्त दृष्टी तुझ्याकडे लागू दे म्हटले नाहीत महाराज। महाराज काय म्हणतात तर सर्व समदृष्टी तुझ देखे, जी माझी दृष्टी आहे ती सम कर आणि ती सम असणारी माझी समदृष्टी कुठे लागू दे तर तुझ्याकडे लागू दे। फक्त तुझ्याकडे दृष्टी लागून काय नाही महाराज, तर मला काय कर, जे संतांच्या चरणाचे रज आहेत, जे संतांचे चरण आहेत त्या रजावरती माझा माथा वंदावा, माझा माथा टेकावा, अशी मागणी भगवंताकडे मागतात। आणि एवढी मागणी मागून थांबत नाही महाराज। महाराज पुढे काय म्हणतात की देवा पंढरीनाथा तू काय कर, तर दिवस रात्र माझ्या या हृदयामध्ये वास कर। दिवस रात्र जर तू माझ्या हृदयामध्ये राहशील ना, तर मला बाकी काही मागण्याची गरज लागणार नाही। देवा एवढीच माझी मागणी आहे, एवढीच ती पूर्ण कर। आणि भलत्या भावाने, तो कुठलाही भाव असो, शास्त्रामध्ये वेगवेगळे भाव सांगितलेले आहेत, त्या कुठल्याही भावाने देवा माझ्या मागण्या पूर्ण कर। कारण काय झालेलं आहे तर तुका म्हणे आता शरण आलो। देवा मी तुला पंढरीनाथा शरण आलेलो आहे आणि या तुझ्याकडे ज्या मागण्या मागितलेल्या आहेत तू या माझ्या फक्त मागण्या पूर्ण कर, बाकी काही तुला मागायचं नाही, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। विठ्ठल
अभंगाकडे वळण्यापूर्वी ज्यांच्या दरबारामध्ये आपण ही कीर्तनरूपी सेवा करतोय त्यांचं नामोल्लेख करणं किंवा त्यांचं थोडं चरित्राला उल्लेख करून जाणं क्रमप्राप्त समजतो। आता मुक्ताईंचं चरित्र सांगावं असं इथं कोणीतरी असेल किंवा ऐकावं लागेल असं कोणी असेल मला वाटत नाही, कारण आमच्या मुक्ताई महाराज ज्ञानोबारायांना एक वेळ कोणीतरी कमी ओळखेल, पण आमच्या मुक्ताईंना नक्कीच ओळखणार। अशा आमच्या या मुक्ताई या 4 भावंडामध्ये सगळ्यात चिमुरडे असणाऱ्या आमच्या आदिशक्ती आदिमायाच्या अवतार। आताच महाराज सांगून गेले की संत जन्माला येत नसतात, संतांचा अवतार होत असतो। आणि अवतार रूपाने आलेल्या आमच्या ज्यांनी 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवाला शिष्य करावं, ज्यांच्या हाताने आमचा पांडुरंग परमात्मा खातो जेवण करतो, अशा संत नामदेवांना उपदेश करावा। आणि ज्या परंपरेचे आम्ही पायिक आहोत असे नाथ परंपरा जी गुरु शिष्य परंपरा आहे, या परंपरेमधील प्रथम स्त्री सद्गुरू म्हणून ज्यांनी मान भूषवला अशा आमच्या मुक्ताई त्यांच्या दरबारामध्ये आम्ही हा सोहळा साजरा करत आहोत। इसवी सन 1279 मध्ये अवतार रूपी आलेल्या आमच्या मुक्ताई इसवी सन 1297 मध्ये याच ठिकाणी समाधीस्थ झाल्या। आणि त्यांच्या या 18 वर्षाच्या कालखंडामध्ये 18 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी संपूर्ण जगाला, महाराष्ट्राला म्हणत नाही, देशाला म्हणत नाही, तर संपूर्ण जगाला तारून नेण्याचं काम केलं की दार लावून बसलेल्या ज्ञानोबारायांना बाहेर बोलवून या जगाला ज्ञानाचा सागर खुला करून देण्याचे जे साधन आहे, जे ज्ञानेश्वरी आहे ती लिहिण्यास महाराज लहानांनी मोठ्याला कधी उपदेश करू नये किंवा काही सांगू नये, पण आमच्या मुक्ताईंचा तेवढा अधिकार होता की आमच्या ज्ञानेश्वरांना सुद्धा सांगावं की या बाहेर आणि जो ज्ञानाचा भवसागर तुमच्यामध्ये वाहतो आहे त्याचे दरवाजे खुले करा आणि या संपूर्ण विश्वाला मोक्षाचा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवून द्या। अशा असणाऱ्या आमच्या मुक्ताई, जास्त काही त्यांचं मी वर्णन करणार नाही, कारण मी वर्णन करून त्या कळतील एवढ्या त्या लहान नाहीत किंवा तेवढा मी मोठा नाही, त्यामुळे मी एवढाच मुक्ताईंच्या चरित्राला स्पर्श करतो आणि माझ्या कीर्तनाकडे वळतो। विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मागणी मागतात, पण महाराज आपल्या संसारामध्ये किंवा आपल्या या जगामध्ये कसं असतं ना की जो मागतो तो सगळ्यात हलका असतो। हलका म्हणजे असा हलका नाही बरं का, हलका म्हणजे आपण म्हणजे इज्जत म्हणतो किंवा मान सन्मान म्हणतो, तर या सगळ्यामध्ये जो मागतो तो काय असतो तर सगळ्यात हलका असतो। असं सांगितलं जातं किंवा असं वर्णन केलं जातं की सगळ्यात हलका असतं गवताची काडी, गवताच्या काडीपेक्षाही हलका असता कापूस, आणि कापसापेक्षाही हलका असतो जो मागतो, जो मागणी करतो। मग आपण आता असं जर म्हटलं तर कोणीतरी विचारेल महाराज तुम्ही सांगितलं मागणारा कापसापेक्षा हलका असतो, वारा आला की कापूस काय होतो उडून जातो, मग मागणारा का उडत नाही? त्याचं पण गंमत आहे महाराज। वारा सुद्धा विचार करतो जर गेलो ह्याच्या अंगाला लागलो तर मला सुद्धा काहीतरी मागेल, म्हणून वारा सुद्धा मागणाऱ्याच्या अंगाला सुद्धा शिवत नाही महाराज। देवाला सुद्धा तोच व्यक्ती आवडतो जो काही मागत नाही। मग जर असं असेल तर इथं तुकोबारायांनी तर मागणी केली, तुकोबारायांना हलकं म्हणावं, माझ्यात तर नाही बाबा, तिथं कोणाच्यात असेल तर सांगा। मग तुकोबाराय हलके नाहीत, तुकोबाराय एवढे सामर्थ्यवान आहेत, तरीही तुकोबाराय मागणी करतात तर का? मग इथं जर असं आता सांगितल्यासारखं असेल तर मागणी करणं चुकीचं आहे, बरोबर, पण इथं गंमत काय आहे महाराज की जे संत मागणी करतात आपण सगळेही देवाकडेच मागतो, पण ज्यावेळेस संत देवाकडे मागणी करतात त्यावेळेस संत देवाकडे देवाचं मागत नाही, देवाला मागतात। सगळ्यांना कळालं? ज्या वेळेस संत देवाकडे मागणी करतात तर संत देवाचं न मागतात देवाला मागतात, म्हणून त्यांची मागणी श्रेष्ठ आहे। विठ्ठल
समजलं नसेल तर आणखीन थोडं सोपं करून सांगतो. आता इथं सगळ्या माता माऊली पुढे बसलेल्या आहेत. मला सांगा, सगळ्यांच्या घरात देवघर आहे काय? मी उदाहरण थोडं घेत असतो माझ्या कीर्तनामध्ये. मला सांगा, सगळ्यांच्या घरात देवघर आहे? सगळेजण पूजा करता? कोण आहे का हो जे करत नाही? करता ना? मग मला सांगा, का करता पूजा? सांगा बरं. देवाकडे मीही करतो पूजा, पण का करतो आपण देवाची पूजा? सांगा बरं. देव मला पावावा, देव मला प्रसन्न व्हावा, देवानं मला आशीर्वाद द्यावा, या गोष्टींसाठीच आपण सर्व देवाची पूजा करतो. बरोबर? मला सांगा, जर देव प्रसन्नच होत नसता तर, जर देव पावतच नसता तर, जर देव आशीर्वादच देत नसता तर, खंडोबाला गेलो, खंडोबाला म्हणलं, देवा नवसाला पावगडे माझं लग्न होते, पोरगी काय भेटना, माझं झालंय बरं. देवा मला पाव, मला पोरगीच भेटना आहे. खंडोबानं काय ऐकलंच नाही. खंडोबा म्हणला, हे तर माझंच अवघड झालंय, तुला कुठून देऊ? खंडोबा काय पावला नाही. मग पोरग काय करतंय? खंडोबा नाही का पावत? चला भैरोबा. भैरोबा नाही का पावत? चला मसोबाकडे. असं फिरून फिरून कुठला तरी पावल केलंय देव आहेत आपल्याकडे, कुठला ना कुठला पावल. म्हणजे देवाकडून आपल्याला काहीतरी अपेक्षा आहे, काहीतरी मिळवायचंय, म्हणून आपण देवाची पूजा करतो. जर देव काय देतच नसला, जर देव आशीर्वाद सुद्धा देत नसता, तर या पृथ्वी तलावर कुठल्याही मनुष्याने देवाची पूजा केली नसती. मग मला सांगा, आपण पूजतो कोणाला? देवाला का देवाच्या शक्तीला? देव देतो, आशीर्वाद देतो, इच्छा पूर्ण करतो, म्हणजे काहीतरी शक्ती असल्याशिवाय करतो का? नाही करत. म्हणजे देवाला आपण पूजतो म्हणजे देवाच्या शक्तीला पूजतो का देवाला पूजतो? तर आपण देवाच्या शक्तीला पूजतो. म्हणून देव आपल्याला पावत नाही. देव काय म्हणतंय? शक्तीला पूजतो ना, जा तिकडे माग तिलाच. पण इथं संत काय करतात महाराज? तर देवाकडे त्याच्या शक्तीला न पूजता, त्याच्याकडे जे आहे ते न मागता संत काय करतात? तर देवा मला तूच पाहिजे. ज्या वेळेस आपण देवाकडे दुसरी कुठलीही अपेक्षा न करता देवाकडे फक्त देव मिळावा म्हणून जाऊ ना, त्यावेळेस देव आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल ज्यावेळेस आपण देवाकडे देव मिळावा म्हणून जातो, त्यावेळेस त्याच्याकडे काही मागायची गरज नाही महाराज. त्यावेळेस देव स्वतः माता रुक्मिणीला घेऊन घरी मडके भाजायला येतो महाराज. आमच्या गोरोबा काकांना विचारा, गोरोबा काकांनी कधी काही मागितलं नाही देवाकडे, पण गोरोबा काकांच्या घरी कामाला आमचा पांडुरंग राहिला. म्हणजे संतांनी काय केलेलं आहे? तर देवाकडे देव मागितला. मग इथं तुकोबारायांनी काय केलेलं आहे? तर मागणी मागितलेली आहे. मागणी मागायची खूप गंमत आहे महाराज. आता सगळ्यांना माहीत असलेला दृष्टांत आहे, तरी थोडक्यात आलयोगात म्हणून सांगून जातो. महाभारताचा वेळ होता, युद्धाचा प्रसंग होता. युद्ध सुरू व्हायच्या आधी दोन व्यक्ती श्रीकृष्णाला भेटायला गेले होते. सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा कोण गेलं होतं? दुर्योधन. दुर्योधन गेला आणि श्रीकृष्णाने तिथं झोपेचं सोंग घेऊन पडलेले होते. दुर्योधन आला आणि झोपलेलं बघून काय केलं? भगवंताच्या डोक्याजवळ जाऊन बसला. तिथं डोक्याजवळ जाऊन बसला आणि दुर्योधन देवाला भेटायला गेलेला आहे, कृष्णाला भेटायला गेलेला आहे. ऐकून काय झालेलं आहे? अर्जुनही देवाला भेटायला गेले आणि अर्जुन गेले आणि काय झालं? देवाच्या पायाजवळ बसलेले आहे. जास्त लांबवणार नाही, भगवंत उठलेले आहेत. भगवंताने अर्जुनाला पाहिलं आणि भगवंताने विचारलं की अर्जुना, अरे का आलास तू? तेवढ्या दुर्योधन म्हणाला की देवा श्रीकृष्णा, आधी मी आलोय. अर्जुनाला विचारायच्या आधी कुणाला विचार? मला विचार. की काय म्हणले बाबा, तू आलास तर सांग काय म्हणणं आहे तुझं, का आला? तर देवा आता युद्ध होणार आहे आणि युद्धामध्ये मी तुझ्याकडे माझ्या युद्धासाठी काही मागायला आलेलो आहे. ठीक आहे म्हणलं. अर्जुनाला विचारलं, अर्जुना तू का आलेला आहे? अर्जुन म्हणला मलाही तेच पाहिजे. ठीक आहे म्हणलं, आता दोघांनाही तेच पाहिजे, तर मी काय करतो? वाटणी करतो. माझी चतुरंग सेना, माझी नारायणी सेना एका बाजूला आणि मी एकटा निशस्त्र एका बाजूला. मी शस्त्र हातात घेणार नाही. आता ह्या दोन वाटण्या केल्यात. आता वाटणीचा नियम असते, मोठ्या भावानं वाटण्या करायच्या आणि बारक्या भावानं वाटणी उचलायची. अर्जुनाला म्हणले, अर्जुना उचल वाटणी. दुर्योधन म्हणाला, देवा भाऊ मानत असतो तर युद्धच करायला आलो नसतो. तसलं काय नाही, आधी मी आलोय, आधी मी मागणी करणार, मी वाटणी उचलणार. ठीक आहे म्हणले, माग. त्यानं विचार केला, एकतरी निशस्त्र येणार. करून करून काय करेल? हे काय आपल्याला फायद्याचं नाही. काय म्हणला? देवा तुझं सैन्य मला दे. आणि अर्जुनानं काय मागितलं? तर देवाला मागितलं. त्याचं तात्पर्य हेच आहे की आपण युद्धाचा तो
जो प्रसंग आहे त्यांचं नंतर काय घडलंय आपल्याला माहिती आहे. विजय कोणाचा झाला तर पांडवांचा झाला, कारण त्यांच्या बाजूने कोण होतो, 1.5 पट सैन्य जास्त असून सुद्धा विजय पांडवांचा झाला, कारण त्यांच्या बाजूने कोण होतं, त्यांच्या बाजूने देव होता. म्हणून महाराज काय मागावं आणि कुणाकडे मागावं हे सुद्धा कळलं पाहिजे. पण आमचंच तुकोबारा काय म्हणतात की काही मागण्या आम्हा अनुचित. म्हणतात की काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत. मग इथं तुकोबारा काय म्हणतात की काही मागणे आम्हा अनुचित. इथं बघा काही शब्द खूप महत्वाचा आहे. पण म्हणतो काही पुढारी चांगले असतात, काही नेते चांगले असतात, काही अधिकारी चांगले असतात, काही कीर्तनकार चांगले असतात. इथं काही महत्वाचं आहे, कारण इथं काय होतं महाराज, दोष येत नाही. कशामुळे तर काही अनुचित आहे तर काही उचित आहे. बरोबर बरोबर. मागणे आम्हाला अनुचित आहे पण काही उचितही आहे. म्हणजे मागणे उचित असतं, काही अनुचित असतं. म्हणजे काय हो, आमचे गणेश भैया इथं आहेत, आमच्या वहिनी आहेत. वहिनीनं म्हणावं काय हो, इतका लांब जाऊन मुक्ताईनगरला सप्ताह केला, काय आणलं मला, नुसतंच नेऊन फिरवून आणलं आणि काय आणलं तिथून मला, कमीत कमी साडी तर. म्हणजे स्त्रीने पतीकडे साडीची किंवा वस्त्राची मागणी करावी. मागणी काय आहे, उचित आहे. मग आमच्या गणेश भाईने बी ठीक आहे म्हणले, आता एवढा खर्च झालाय सप्त्याचा तर साडी घेऊ एक. मग घेतली साडी, वहिनीला दिली, वहिनीने वापरली, 2-3 वेळा घातली आणि गणेश भाईला म्हणले काय हो, तुम्हीच आणली ना साडी, धुवा मग आता एवढी. चलतंय का? म्हणजे पतीकडे वस्त्र मागावं हे उचित आहे, तसंच दुसरं काही मागावं हे अनुचित सुद्धा असतं. म्हणजे पत्नीने पतीकडे वस्त्राची मागणी करावी पण नंतर तेच वस्त्र धुवून द्यावं, हे काय झालं, अनुचित मागणी झाली. म्हणजे मागताना हे सुद्धा उचित आहे का अनुचित आहे याचा विचार करून मागावा लागतो. मग मागताना हे काही याच्यामध्ये कोटी म्हणजे काही प्रकार पडतात. ते अशा की काही लोक असतात सेवाही करत नाहीत आणि मागतही नाहीत. म्हणजे सेवा करायची नाही, काही सत्ताला यायचं नाही, काही नाही, आणि पुण्यही मागायचं नाही. पहिला प्रकार झाला. दुसरे काही प्रकारचे लोक असतात की सेवा करायची पण मागायचं नाही. बघा नीट लक्ष द्या, सेवा करायची नाही, मागायची नाही, पहिला प्रकार झाला. सेवा करायची पण मागायचं नाही, हा दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार काही लोक असतात की सेवाही करायची नाही पण मागायचं सोडायचं नाही. चौथा प्रकार असतो की सेवाही करायची आणि त्याचं फळही मागायचं. मग असे 4 कोटी प्रकार पडतात. तर आमचे संत कुठल्या प्रकारामध्ये येतात, तर संत काय करतात की कायम अवतार झाल्यापासून समाधीस्थ होईपर्यंत किंवा वैकुंठाला जाईपर्यंत काय करतात, तर सेवा करतात, पण त्या सेवेचं फळ किंवा त्या सेवेची पगार कधीही मागत नाही. असे असणारे आमचे संत आहेत. मग हे संत मागतात, कुणासाठी मागतात, तर या जगासाठी. तुकोबारायांनी मागावं की देवा माझ्यामधला अहंकार समूळ नष्ट कर. तुकोबाराय अहंकारी होते का हो? तुकोबाराय अभिमानी होते का हो? बिलकुल नाही. मग तुकोबारायांनी मागावं की माझा अभिमान समूळ नष्ट कर. कुणासाठी, तर या सर्व जगासाठी, तुम्हासाठी, आम्हासाठी. तुकोबारायांनी म्हणावं की माझी समदृष्टी तुझ्याकडे राहू दे. तुकोबारायांची दृष्टी भगवंताकडे नव्हती का हो?
हो भगवंताकडेच होती, पण मागितलं का तर तुमच्यासाठी आमच्यासाठी. तुकोबारायांनी मागावं की संतांचे चरण, संतांच्या चरणाचे रज आणि त्याच्यावरती काय व्हावं तर आमचा माथा वंदावा, आमचा माथा टेकावा आणि हा पंढरीनाथ आमच्या हृदयामध्ये दिवस रात्र राहावा. मागावं पण कुणासाठी तर जगासाठी. मग ज्या वेळेस कोणीतरी जगासाठी, समाजासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी मागणी करत असतो त्यावेळेस ती मागणी कशी असते तर ती मागणी उचित असते. आमच्या बर्गे महाराजांनी सगळ्यांकडे मागणी करावी की आमचा इथं सप्ताह आहे आणि सप्ताहासाठी काहीतरी देणगी द्यावी, म्हणजे आमचा हा सप्ताह अगदी सुंदर पद्धतीने व्हावा. मागणी उचित आहे. आताच हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी पंढरपूर येथे मठासाठी जागा घेतली. तिथं त्यांनी मागावं की मठाला सर्वांनी मदत करावी, कारण आपल्या सर्व वारकऱ्यांच्या फडकऱ्यांच्या सोयीसाठी तिथं मठ उभारणार आहे. मागणी उचित आहे. सर्व महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना सगळ्यांना मिळून चौगुले साहेबांनी श्री क्षेत्र ऋषिकेश येथे, उत्तराखंड येथे वारकरी पीठाची उभारणी केली आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी काहीतरी मदत करावी. ही मागणी काय आहे हो? उचित आहे. कारण या मागण्या काय आहेत तर जगाच्या, समाजाच्या, वारकऱ्यांच्या सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे. आणि अशी मागणी कोणी केलेली आहे तर आमच्या तुकोबारायांनी केली. मग ही मागणी मागताना सुद्धा काही प्रकार पडतात महाराज. कोणाचे? तीन थोडक्यात आता संपवणार आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे. तर मागणाऱ्याचे सुद्धा काही प्रकार पडतात. आपण महाराजांच्या तोंडून ऐकलं असेल की मागणी कोणाकडे मागावी, कशी मागावी, का मागावी, मागणीचे प्रकार काय असतील. पण मी आज काय सांगणार आहे, मागणाऱ्याचे प्रकार. मागणाऱ्याचे प्रमुख तीन प्रकार पडतात. पहिला असतो मूर्ख मागणारा, दुसरा असतो अतिशहाणा, तिसरा असतो चतुर. एक एक बघू, थोडक्यात संपवणार आहे. पहिला असतो मूर्ख मागणारा. एकाला काय झालं, एक शेतकरी होता आणि त्याच्यावर राजाची कृपा दृष्टी झाली. राजा खुश झाला. आणखी राजा काय म्हटला की माग, तुला काय मागायचं, तू मागशील ती देतो. आपल्यासारख्यानं काय मागितलं असतो, बिन लग्नाच्या राजकुमारी मागितली असते, लग्न झालेला आणि अर्ध राज्य मागितलं असतं. पण शेतकरी म्हणतोय तंबाखू आणले, चुनाच राहिला, चुना देता का जरा. म्हणजे राजा द्यायला तयार आहे पण मागतो काय तर तंबाखूसाठी चुना. म्हणजे ही मागणाऱ्याचा कशाचा प्रकार झाला? मूर्खाचा. दुसरा प्रकार झाला अतिशहाण्याचा. अतिशहाण्याचा लय अवघड आहे महाराज. अतिशहाण्याच्या मागण्या कशा असतात, ज्या देणाऱ्यालाही अवघड आणि घेणाऱ्यालाही अवघड. एखादा दरवाजात, मंदिराच्या दरवाजात भिकारी बसलेला असावा आणि त्याला जाऊन म्हणून लोईचं अवघड झालंय रे माझं, एखादा कोटी रुपये दिकी, चालेल का? जरी ती द्यायचं म्हणला त्याच्याकडे आहेत का? नाही. कुणाकडे मागावं आणि काय मागावं हे सुद्धा कळावं लागतं. आणि तिसरा प्रकार आहे महाराज चतुरांचा. एकदा काय झालं, असाच एक राजा होता आणि राजाला सवय होती की काय करायचं, वेषांतर करायचं आणि आपल्या राज्यामध्ये फिरायचं. कसं चालू आहे, काय चालू आहे, बरं आहे का, लोकांना काय अडचणी आहेत असं बघत फिरायचं. आणि एके दिवशी असंच वेषांतर करून राजा निघाला रात्रीचं बघायला आपल्या राज्यामध्ये. आणि जाताना काय झालं, अंगठी काढायचं विसरला. वेषांतर केलं, सगळं दागिने काढून ठेवले, फक्त अंगठी काढायची राहिली. आणि असा जात होता आणि जाता जाता रस्त्यानं अंधार होता. अंधारात दोन चोरांनी बघितलं की एक कोणतरी व्यक्ती जाते आणि मशालीच्या उजेडात बोटात हिरा चमकतोय. आणि विचार केला, दिसतंय तर गरीब पण अंगठी सोन्याची आणि त्याच्यात हिरा आहे, कमीत कमी 1,00,000-2 लाखाचं तर असलंच आपलं 5-6 महिन्याचं भागलं. म्हणून त्या दोघांनी काय केलं, त्या राजाला अडवलं आणि खाली पाडून त्याला मारायला चालू केलं आणि अंगठी काढून घ्यायचा प्रयत्न सुरू केला. आणि राजानं मोठमोठ्यानं वरडायला चालू केलं, वाचवा वाचवा वाचवा. आणि राजाचं हे अरण्य, जवळच एक धर्मशाळा होती. त्या धर्मशाळामध्ये काही विद्यार्थी आलेले होते. त्यांनी ऐकलं आणि त्यांनी ऐकून, ते 6 जण होते, ते 6ही धावत आले आणि बाहेर बघितलं तर कोणी एक इसम खाली पडलेला आहे आणि 2 चोर त्याला मारत आहे. त्यांनी विचार केला, ते 2 आपण 6 म्हणजे भागतय. गेले आणि त्या 6 जणांनी काय केलं, त्या दोघा चोरांना पकडलं आणि चांगलं मऊ केलं, मारलं. आणि ती राजाची, म्हणजे त्यांना माहित नव्हतं राजा होता, त्या इसमाची अंगठी वापस घेतली आणि त्या चोरांना पळवून लावलं. त्या इसमाला वाचवलं, त्याची अंगठी परत दिली आणि हे आपला जीव वाचवला म्हणून राजा खुश झाला. राजाने सांगितलं की तुम्ही माझा जीव वाचवला आहे, तुमच्यासाठी मी काहीतरी करणार, तुम्हाला काय मागायचंय ते मागा. 6 जणांनी विचार केला,
अंगठी तेवढी चांगली दिसते आहे, ती आपणच वाचवून दिली, तीच कशी मागावी? कपडे तर आपल्यापेक्षा खराब आहेत. ते काय म्हणले, काय नाही, काय आम्हाला द्यायची गरज नाही, आमचं कर्तव्यच होतं वाचवणं, काही नको आम्हाला. राजा म्हटला की तसं नाही, तुम्ही माझा जीव वाचवला ना, मी तुम्हाला काहीतरी देणारच, काहीतरी करणारच. तुम्ही काय करा, उद्या राजवाड्याजवळ या. आणि विचार केला, राजवाड्याजवळ बोलवते, राजाच्या दरबारात नौकर असेल, काहीतरी दास असेल. ठीक आहे म्हणले, येतो आम्ही. आणि गेले हे 6 जण दुसऱ्या दिवशी राजवाड्याजवळ, राजदरबाराजवळ. आणि पाहतात तर हा स्वतः राजा. आणि राजाला पाहून अचंबित झाले. राजाने ते 6 जणांना दरबारामध्ये घेऊन गेला आणि सगळ्यांसमोर म्हटलं की या 6 जणांनी माझा जीव वाचवलेला आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी तुम्हाला देण्यास तयार आहे. मग पहिला म्हटला, राजन द्यायचंच आहे ना, मला काय करा, 5 लाख रुपये द्या. लय अवघड झाले म्हटलं, नोकरी भेट नाही, काय नाही, 5 लाख रुपये द्या, काहीतरी धंदा टाकतो आणि माझं पोटा पाण्याचं भागवतो. ते काय म्हणले, दिलं. दुसरा आला, म्हणला माझं धंद्याचं बरं आहे, नोकरीचं बरं आहे, मला राहायला घर नाही माझ्या गावामध्ये, काय करा, मला 5 लाखाचा बंगला बांधून द्या. ठीक आहे म्हणले, दिला बांधून. तिसरा म्हणला, राजा माझ्याकडे धंदा बी चांगला आहे, मला बंगला बी चांगला आहे, मी काय मारवाडी आहे म्हणला, माझा चांगला व्यवसाय चालतोय, पण काय झालंय म्हणला, सगळ्याला वाटतंय 2 नंबरच कमवतोय, सगळा पैसा आहे, घर आहे, पण इज्जत नाही. तुम्ही काय करा, मला मानपत्र द्या तुमचं, म्हणजे काय येईल, मला इज्जत येईल. ठीक आहे म्हणला राजा, ते पण देतो. चौथा झाला, पाचवा आला, तो म्हटला की राजा, नाही, चौथा आला, चौथा म्हटला की राजा माझं लग्नच झालेलं नाही, मला काय करा, मुलीचं जरा बघून घ्या, माझं आता 38 वय झालं, आधी मी पोरी नाकारत होता, आता पोरी मला नाकारायला लागल्या, आता काय करा, मला एक पोरगी बघून द्या. ठीक आहे म्हणला राजा. मला प्रधानजी या, तुमच्या मुलीचं लग्न नाही ना झालेलं, जावाई करून घ्या यांना. खुश झाला, मला पोरगी तर भेटली, प्रधानाची भेटली. ठीक आहे म्हणला. 5वा आला, आता तो म्हणतोय राजाला की राजा मला काय असली इच्छा नाही, मी आपला साधा सरळ माणूस आहे, तुम्ही काय करा, फक्त माझ्या गावाला तर चांगला नळ रस्ता सगळ्या चांगल्या सोयी सुविधा करून द्या गावाला, बास, मला काय नाही. ठीक आहे म्हणला राजा, दिलं. 6वा आला, शेवटचा. ते म्हणला राजा हे असलं काय सुद्धा नको मला, काय एक काडी देऊ नका, फक्त जर दिवाळीला तुम्ही राजा राणीने काय करायचं, 4 दिवस माझ्या घरी राहायला. जर दिवाळीला काय करायचं, फक्त माझ्या घरी राहायला यायचं. राजा म्हणला वा, सगळ्यांनी त्यांच्यासाठी मागितलं, हे मला बोलवते. ठीक आहे म्हणला. खुश झाला राजा, दिलं. हे सगळे गावाकडे निघून गेले. राजानं प्रधानजीला बोलवलं, प्रधानजी दिवाळी जवळ आल्या, आपण वचन दिलंय त्याच्या घरी जायचं, जरा बघून तरी या कसं आहे. प्रधानजी गेले त्याच्या गावामध्ये, बघतात तर काय हे झोपडीत राहते. म्हणजे राजा येणार आणि इथं ते बी 4 दिवस राहिला नाही, म्हणजे असलं नाही जमत. ठीक आहे म्हणले, इथं काय करा, बंगला बांधा. ते काय बंगला बांधला. गाव फिरून बघितलं तर गाव खराब अवस्थेत. म्हणले असल्या गावात राजा येणार का? नाही म्हणले, सगळ्या सोयी सुविधा करा, रस्ते करा, नळ द्या, सगळ्यांना चांगली घरं बांधून द्या. झालं म्हणले, ठीक आहे म्हणले. आता राजाने विचार केला, ठीक आहे बंगला झाला, सगळं झालं, पण प्रधानजी ती एकटंच राहतंय, 4 दिवस राहायचं म्हणल्यावर पोटा पाण्याचं काहीतरी बघावं लागेल का नाही, आपल्याला आपल्या आवडीचं खायला भेटावं म्हणून काय करा, राजकुमारीचं लग्न लावून द्या म्हणलं त्याच्यासोबत. ठीक आहे म्हणले, लग्न लावून दिलं. म्हणजे आता राजकुमारी दिली, तिच्या बी पोटा पाण्याचं काहीतरी सुविधा व्हायला पाहिजे का नाही, त्याला पैसे द्या म्हणले. ठीक आहे, पैसेही दिले. मग म्हणले आता राजकुमारी दिली, पैसे दिले, राजा राहायला जाणार आहे, मग राजाला कुठं बी जाऊन जमतंय का? मोदीला म्हणल्यावर चलते का? नाही, याच त्यांची झेड सिक्युरिटी आहे, त्यांना सगळे नियम असते ते पाळूनच यावं लागतंय ना. मग राजा म्हणला आता नियम पाळून जायचं तर काय करा, मानपत्र लिहा आणि ह्याला सेनापती करा, म्हणजे आपल्याला जायला वाट मोकळी झाली. दृष्टांत संपला. इथं बघा, सगळ्यांनी मागणी केली, पण या 5 जणांनी जेवढी मागणी केली ती काय केली, या पट्ट्यानं एका मागणीत सगळं मिटवून टाकलं. त्याला म्हणायचा चतुर मागणारा. आणि आमचे संत कसे असतात महाराज, आमचे संत चतुर मागणारे असतात. आणि अशी चतुर मागणी आमच्या तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काय म्हणतात की देवा काय कर, तर इथुले कर, काय कर, की माझा जो समूळ जो सर्व अभिमान आहे तो काय कर, तर जाळून टाक. माझा जो अभिमान आहे, जो अहंकार आहे आमच्या देवाकडे तर बिलकुल नाही, पण ज्याच्याकडे अहंकार असतो, ज्याच्याकडे अभिमान असतो,
देवाला ते पटत नाही किंवा देव त्या व्यक्तीला जवळ करत नाही. म्हणून तुकोबारा काय म्हणतात, देवा जरी माझ्यामध्ये काही अभिमान आलेला असेल तरी तू काय कर, तो नाहीसा करून टाक रे, तो जाळून टाक. महाराज अभिमान विविध गोष्टींचा येत असतो. अभिमान कशाचा, कलेचा येत असतो, रूपाचा येत असतो, ज्ञानाचा येत असतो, अशा विविध गोष्टींचा अभिमान येत असतो. अभिमान किंवा अहंकाराची गोष्ट आहे महाराज, असते सगळ्यांमध्ये, पण ती प्रसंगानुसार वेळेनुसार दिसत असते, बाहेर येत असते. म्हणजे अमावस्येला जरी चंद्र दिसत नसला ना तरी तो असतो, काही वेळेनुसार, म्हणजे पौर्णिमेला तो बाहेर येणारच आहे. लहानपणामध्ये लहान मुलामध्ये तारुण्य नसतं, पण ते तारुण्य येणारच आहे. लहान पोरग सुद्धा थोडं खवळा बघा काय म्हणतात गावातली पोरं, मोठा म्हणून म्हणतोय उदी मला मोठा बघतो तुला, म्हणजे त्याच्यातही मोठेपणा असतो, तारुण्य असतं. कळीमध्ये सुगंध असतो महाराज, पण तो आपल्याला मिळतो का किंवा घेता येतो का, नाही. ज्यावेळेस कळीचं फुल येत होतं त्यावेळेस त्यामधून सुगंध आपल्याला मिळतो, म्हणजे असतो, पण तो काय होतो, वेळेनुसार किंवा प्रसंगानुसार दाखवला जातो, बाहेर येतो. म्हणजे अहंकार अभिमान सगळ्यांमध्ये असतो, पण तो दिसतो केव्हा, ज्यावेळेस तसा प्रसंग यावा किंवा तशी काहीतरी वेळ यावी. म्हणून तुकोबारा काय म्हणतात की देवा जरी दिसत नसला किंवा जरी असला माझ्यामध्ये अभिमान तरी तो काय कर, जाळून टाक. बघा मागणी किती सुंदर आहे. मागणी मागताना सुद्धा किती सुंदर पद्धतीने मागितलं जातं. प्रसंग आहे महाराज, थोडं ओघात आलं म्हणून सांगून जातो. प्रसंग आहे रामायणातला, आणि राम रावणाचं युद्ध झालेलं होतं. युद्ध झाल्यानंतर आमचे प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये वापस आलेले आहेत. अयोध्येमध्ये आल्यानंतर सगळे शांती झालेली आहे, गुण्या गोविंदाने नांदत आहेत. आमच्या भगवंताने सगळ्यांना विचारलं की एवढा मोठा दुःखाचा प्रसंग किंवा अडचणीची वेळ आपल्यावरती आलेली होती, एवढं मोठं युद्ध झालं, आणि या सगळ्या तुमचा काही ना काही त्या युद्धामध्ये काहीतरी मदतीचा हात होता, तुम्हाला मागा काय मागायचं. आपल्या घरामध्ये म्हटलेले आहेत. त्यावर सीतामाता म्हणतात की देवा चुकून एकदा चोळी मागितली होती, त्याच्यामुळं अख्खं रामायण घडलं, आता काय मला मागायचं नाही, तुमच्या सोबत आहे एवढंच मला भरपूर आहे, मला काही सुद्धा मागायचं नाही. ठीक आहे म्हटले. लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा तू कायम माझ्या सोबत होता रे, फक्त युद्धामध्ये नाही तर पूर्ण वनवासामध्ये तो काय केलेला आहे, माझी सेवा केलेली आहे, माग तुला काय मागायचं. त्यावर लक्ष्मण दादा म्हणतात की दादा मला तुझी सेवा करायचं भाग्य भेटलं, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला द्यायचंयच ना तुला, तर असा वर दे, असा आशीर्वाद दे की माझा किंवा मला तुझा वियोग कधीही सोसावा लागू नये, कधीही मला तुझा वियोग होऊ नये, असा वर दे. आणि बघा रामायणामध्ये सगळ्यांचे वियोग रामाला सहन करावे लागले, पण लक्ष्मणाचा वियोग कधीही झालेला नाही महाराज. लक्ष्मणाला वर दिलं. त्यानंतर भरताला विचारलं की भरता तुला काय पाहिजे माग. भरत म्हणतात की देवाचे 4 पुरुषार्थ आहेत, ते 4 पुरुषार्थ सुद्धा मला नको, अर्थ नको, धर्म नको, काम नको, मोक्ष नको, मला काय पाहिजे तर फक्त तुमच्या चरणाची सेवा पाहिजे, आणि त्या तुमच्या चरणाची सेवा मला लाभू द्या, एवढाच आशीर्वाद द्या. ठीक आहे म्हटलं. शत्रुघ्नाला विचारलं, शत्रुघ्ना तो आमच्यामध्ये सगळ्यात लहान आहे, माग तुला काय मागायचं. त्यावर शत्रुघ्न म्हणतो की दादा अरे भरत दादाला तुझी चरणाची सेवा करायचं भाग्य भेटलं, मला एवढंच भाग्य लाभू दे की त्या भरत दादाची सेवा करण्याचं भाग्य मला भेटेल, असा आशीर्वाद दे, म्हणजे संतांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभू दे, असं शत्रुघ्नानं मागितलेलं आहे. यानंतर उर्मिलेला विचारलं की उर्मिला तुला काय पाहिजे. यावर उर्मिला म्हणतात की देवा अरे 14 वर्ष माझ्या पतीचा मी विरह सहन केलेला आहे, आणि हा विरह सोसण्याची शक्ती मला तू दे, असं आमच्या उर्मिला मातेने मागितलेलं आहे. यानंतर भरतांच्या पत्नी मांडवीला भगवंत विचारतात की मांडवी तुला काय पाहिजे माग. त्यावर मांडवी म्हणतात की देवा अरे रघुकुलाची सून होण्याचं भाग्य मला भेटलेलं आहे, याच्यापेक्षा पलीकडे मला काही नको आणि मला काही मागायचं नाही. यानंतर शत्रुघ्नाची पत्नी श्रुतकीर्ती यांना विचारलं की तू सगळ्यात लहान, आता तुला काय मागायचंय ते माग. यावर श्रुतकीर्ती म्हणतात की देवा वनवासामध्ये जे तुम्ही तिघांनी वल्कले घातली ती वल्कले मला द्या, ती वल्कले मी माझ्या रूम मध्ये माझ्या शयनगृहामध्ये ठेवीन, आणि ते कायम मला
सांगत राहतील की भोगापेक्षा त्याग कधीही मोठा असतो आणि हे कायम मला त्याच्यातून पाहायला भेटेल, म्हणून तुमची वल्कले तेवढी मला द्या. बघा यामध्ये सुद्धा मागणी काय केलेली आहे सगळ्यांनी की देवाकडे मागितलं, पण काय मागितलं तर देवच मागितला. आणि देवाकडे तुकोबारा काय मागतात तर अहंकार जाळ. मग अहंकार जाळ यानं काय होतं तर जिथं अहंकार नसतो, जिथं अभिमान नसतो, जिथं गर्व नसतो, तिथं काय होतं तर देव आपोआप भेटतो. कारण देवाला अहंकार मान्य नाही, देवाला अभिमान माहित नाही, मान्य नाही. कारण सगळ्यांनी ऐकलेला प्रसंग आहे, देवाच्याच घरात दोन व्यक्तींना जरा अभिमान आला होता जास्त. ज्यावेळेस श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंत होते, भगवंताच्या घरामध्येच गरुडाला शक्तीचा अभिमान आला होता आणि आमच्या माता सत्यभामेला त्यांच्या रूपाचा अभिमान झाला होता. आणि हा अभिमान, हा गर्व आमच्या देवाला मान्य नव्हता. कथा सगळ्यांनी ऐकलेली आहे, थोडा फक्त स्पर्श करून जातो. देवाला अभिमान मान्य नव्हता, देवाला अभिमान आवडत नव्हता, म्हणून देव काळजीमध्ये होते की अरे मी तर सगळ्यांना अभिमानापासून अहंकारापासून दूर करायला सांगतो आणि माझ्याच घरामध्ये असं आहे. मग काळजीमध्ये देव होते आणि ज्यावेळेस देवाला काळजी लागते ना, ज्यावेळेस देव संकटामध्ये असतो त्यावेळेस देव काय करतो त्याच्या भक्ताकडे जातो. ज्यावेळेस संपूर्ण जग अडचणीमध्ये असते, संकटामध्ये असतं, त्यावेळेस त्यांना वाचवायला देवाला यावं लागतं. पण ज्यावेळेस देव संकटामध्ये असतो त्यावेळेस त्याला वाचवायला देवाच्या भक्ताला यावं लागतं. आणि देवाचे परम भक्त आमचे नारद मुनी देवाकडे आले आणि बघितलं तर देव काळजीमध्ये. देवाला विचारलं, देवा अरे एवढ्या का काळजीमध्ये दिसतात तुम्ही? त्यावेळेस देवानं सांगितलं की नारदा काय सांगू तुला, असं असं घडलेलं आहे, माझ्याच घरामध्ये अभिमान माझ्याच लोकांना आलेला आहे, काय करू काय मला समजत नाही. त्यावेळेस नारद मुनी म्हटले एवढंच ना, थांब मी बघतो. आणि नारद मुनी थेट गेले रामेश्वराला. आणि रामेश्वर मध्ये आमचे परमभक्त हनुमंतराय भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंग झालेले होते. राम 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 म्हणत आमचे हनुमंतराय तिथं बसलेले होते. हनुमंतरायाकडे नारद मुनी गेले आणि नारद मुनी हनुमंतरायाला म्हणतात की हनुमंतराया काय बसला इथं, चला जरा फिरून येऊ, जरा तीर्थयात्रा करून येऊ, सगळीकडे दर्शन घेऊन येऊ. हनुमंतराय म्हणले तसलं काय आपल्याला जमत नाही म्हणले. आपला राम, माझा राम माझ्या जवळ आहे ना, मला बाकी कुणाचीही कुठल्याही देवाची गरज नाही. ठीक आहे म्हणले, राम पाहिजे ना, ठीक आहे हा राम पाहिजे, ठीक आहे राम पाहिजे ना तुम्हाला, माझ्यासोबत चला मी राम तुम्हाला मिळवून देतो. हनुमंतराय म्हणले राम मिळवून देणार? नारद मुनी म्हणले हा मिळवून देणार. ठीक आहे म्हणले चला, एका पायावर तयार आहे म्हणले, रामाकडे जायचं ना, मग एका पायावर तयार. ठीक आहे असं सांगून हनुमंतरायाला घेऊन द्वारकेमध्ये नारद मुनी आले. आणि आल्यानंतर हनुमंतरायाला म्हणले इथंच थांबा, मी आलोच थोडक्यात. ही जरी सोन्याची दिसत असली तर ही रावणाची लंका नाही, कृष्णाची द्वारका आहे म्हणले, नाहीतर ती जाळली होती ही बी जाळ चालते. तसं काय करायचं नाही म्हणले, भगवंताची श्रीकृष्णाची द्वारका आहे, थांबा जरा मी जाऊन आलो म्हटले आणि निघून गेले. तर हनुमंतरायाने वाट बघितली, नारद मुनी काय यायला तयार नाहीत. मग शेवटी वानरच ते, त्यांना भूक लागली आणि भूक लागली म्हणून फिरता फिरता त्यांनी समोर बघितलं तर एक बाग होती. तर अशोक वनामध्ये हैदोस घातलेल्या आमच्या हनुमंतराय समोर सुंदर अशी बाग दिसली आणि त्या बागेमध्ये हनुमंतरायाने प्रवेश केला आणि फळ तोडायला खायला सुरुवात केली. तेवढ्यात तिथून एक द्वारपाल पळत आला आणि म्हटला की ए वानरा, अरे काय करतोय रे, ही आमच्या बळीराम दादाची बाग आहे, कुणाला विचारू तो आतमध्ये आला. हनुमंतराय म्हणले बळीराम दादा, माझ्या रामापेक्षाही बळी, म्हणजे रामापेक्षाही बलवान, बर असा आहे का बघतोस म्हणले, असू दे कुठला बळीराम आहे आण म्हणले त्याला. आणि त्याला तसंच पळवून लावला आणि तसंच परत फळ खायला सुरुवात केली. मग बिचारा द्वारपाल धावत गेला आणि आतमध्ये भगवंताला जाऊन सांगितलं की देवा, कोणी एक वानर आलंय तिथं बागेमध्ये, बळीरामदादाच्या बागेमध्ये, आणि पूर्ण बाग खराब करून टाकतोय, नासधूस करतोय, असं आहे का म्हणले. ठीक आहे. गरुडाला म्हणले गरुडा जा बघ जरा कोण आहे घेऊन ये. गरुड म्हणला देवा तुम्हाला घेऊन जातो म्हणला पाठीवर बसवून, सांगायचं तर काहीतरी मोठं तर काम सांगू, वानराला घेऊन ये म्हणून सांगितलंय. ठीक आहे म्हणले आता स्वामीची आज्ञा, सेवक करावे सांगितले काम, म्हणून निघाले गरुड आणि गेले आणि पाहतात एक वानर आहे. वानराकडे जातात आणि ओरडतात वानरा चल तुला आमच्या भगवंतानं बोलवलेलं आहे. हनुमंतरायाने ऐकून ना ऐकल्यासारखं केलं. परत गरुड आरडला वानरा, अरे ऐकू येत नाही का तुला, देवानं बोलवलंय सांगितलं ना. असं म्हणून गरुड जवळ आले,
जसं जवळ आले तसं हनुमंतरायाने काय केलं, ताड करून एक कानाखाली दिली. जसे आले तसे गरुड उडाले आणि नीट भगवंताच्या पायामध्ये पडले. आणि गरुडानं भगवंताकडे बघितलं आणि म्हणाले, देवा घालवायची होती तर हिथच घालवायची की, लोकात कशाला मारायची तर तुम्हीच मारायची. ठीक आहे म्हणले, गर्वाचं हरण झालं. भगवंत म्हणले ठीक आहे, झालं गेलं, जाऊ दे आता, जा परत जाण घेऊन ये. मला देवा जीव घ्यायचा असेल तर हिथच घ्या म्हणले. तिथं काय त्या वानराकडे मला वापस पाठवू नका. नाही म्हणले, आता काय सुद्धा मारत नाही, फक्त जाण सांग की तुम्हाला दाशरथी रामानं बोलवलं. ठीक आहे म्हणले. भेद भेद थर 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 कापत गरुड गेले आणि हनुमंतरायाला म्हटले की हे देवा, तुम्हाला दाशरथी रामानं बोलवलेला आहे. असा दाशरथी राम शब्द कानावर पडताच तत्क्षणी हनुमंतरायानं उडी मारली आणि नीट आमच्या भगवंताकडे गेले. तोपर्यंत भगवंतानं वचन दिलेलंच होतं, पाळायचं होतं ते. प्रभू श्रीरामचंद्राचं रूप घेतलं आणि इकडं आमच्या माता सत्यभामाला सांगितलं की काय करा, परमभक्त हनुमंतराय आले, तुम्ही सीता बनून या. सीता बनून या. ऐकल्या सत्यभामा रूम मध्ये गेल्या. रूम मध्ये गेल्या काय केलं त्यांनी, मेकअप लावायला चालू केलं. काय फाउंडेशन असेल, लिपस्टिक असेल, मला काय नाव माहित नाही, ते तुम्हाला माहित असतील. सगळा मेकअप नटापटा करायला चालू केला आणि एकदम तयार होऊन बाहेर आल्या. तोपर्यंत हनुमंतराय आलेले होते. हनुमंतरायाने भगवंताचं रामाचं दर्शन घेतलं होतं आणि भगवंताला विचारलं की देवा, तुमचं दर्शन झालं पण आमच्या माता कुठं आहेत, आमच्या सीता माता कुठं आहेत असं विचारताच तोपर्यंत सत्यभामा तिथं येतात. त्यांना बघून हनुमंतराय म्हणतात की हा आमच्या सीतामाता नाहीत. परत ते आतमध्ये जातात, परत मेकअप बदलून जरा साडी बदलून येतात, परत तेच असं 2-3 वेळा होतं. शेवटी त्या थकून जातात. तेवढ्यात आमचे भगवंत काय म्हणतात, आमच्या रुक्मिणी मातेला आपण सीता म्हणून या. रुक्मिणी माता जशा बसल्या होत्या तशाच निघून येतात, कारण त्याच आमच्या सीता माता होत्या. आणि राम सीतेच्या जोडीमध्ये आमच्या हनुमंतरायाला भगवंतानं दर्शन दिलेलं आहे. इथं आमच्या माता सत्यभामेचाही रूपाचा जो अहंकार होता, जो गर्व होता, तोही नाहीसा झाला. म्हणजे भगवंत काय करतो, जर स्वतःच्या घरामध्ये जरी अहंकार निर्माण झाला तरीही तो त्यांना जवळ करत नाही, त्यांना अहंकारापासून दूर जाण्यासाठी प्रवृत्त करतो. मग जर त्याच्या भक्तामध्ये किंवा संसारामधल्या या सर्व मनुष्यामध्ये जर अहंकार आला तर देवाला जमेल का हो, तर बिलकुल जमणार नाही. म्हणून आमच्या तुकोबारायाने काय केली, भगवंताकडे मागणी मागितली की देवा काय कर, तर जो माझा अहंकार आहे तो अहंकार समूळ जाळून टाक. आणि हा जाळून टाकल्यानं काय होईल, तर माझ्यातला अहंभाव नष्ट होईल आणि माझ्यामध्ये काय होईल, तर समभाव निर्माण होईल. समभाव निर्माण झाल्यावर काय होईल, तर भगवंताकडे जी मागणी मागितली या भंगाचं दुसऱ्या चरणामध्ये मागणी मागितली की देवा काय करा, तर इतुलेच करा, पण काय, तर माझी जी दृष्टी आहे ती सम करा आणि माझी
सर्व समदृष्टी काय करा तर तुम्हाला पाहण्यासाठी लावा, तुमच्याकडे माझी दृष्टी लागू द्या. बघा यावेळेस जी मागणी मागितली तुकोबारायांनी, ही मागणी मागताना काय केलेलं आहे तर 3 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. 3 गोष्टी कुठल्या तर पहिल्यांदा सांगितलं की माझी दृष्टी तुझ्यावरती लागू दे, पण फक्त दृष्टी नाही तर समदृष्टी लागू दे. पण समदृष्टी नाही तर सर्व समदृष्टी काय करू दे तर फक्त आणि फक्त तुझ्याकडे लागू दे. ज्यावेळेस आपण दृष्टीचा विचार करतो तर या दृष्टीचे 3 मुख्य प्रकार पडतात. हे 3 मुख्य प्रकार कुठले तर चर्मदृष्टी, तत्वदृष्टी आणि समदृष्टी. जी चर्मदृष्टी असते, जी आपण सगळे रोज आपल्या संसारामध्ये या आपल्या जीवनामध्ये पाहतो, ती दृष्टी म्हणजे चर्मदृष्टी. म्हणजे आपल्या डोळ्याला आता हा पंखा दिसतोय, ही लाईट दिसते, हा माईक दिसतोय, हे मंदिर दिसतंय, हे सगळं जे दिसतं आणि जे दिसण्यानं जे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, हे दिसणं ज्या दृष्टीनं घडतं तिला म्हणायचं चर्मदृष्टी. दुसरी झाली तत्वदृष्टी. तत्वदृष्टी म्हणजे जगामध्ये आपण जेव्हा विविध गोष्टी बघत असतो त्या गोष्टीमध्ये चांगलं काय आणि वाईट काय, पाप काय आणि पुण्य काय हे ओळखून वाईट सोडून चांगल्या गोष्टी आपण घेतो, ज्या दृष्टीनं घडतं ती दृष्टी असते तत्वदृष्टी. आणि तिसरी असते समदृष्टी. ज्या वेळेस समदृष्टीनं आपण या सगळ्या संसाराकडे बघतो, या सगळ्या जगाकडे बघतो, त्यावेळेस आपल्याला संपूर्ण जगामध्ये काष्टी पाषाणी सगळीकडे या देहामध्ये सुद्धा काय दिसतो तर भगवंत दिसतो. म्हणून ही समदृष्टी काय केलेली आहे तर आमच्या तुकोबारायांनी मागितली, देवा मला काय कर तर समदृष्टी दे. म्हणून समदृष्टीने काय होईल तर मला सगळ्या गोष्टीमध्ये फक्त तूच दिसशील आणि तूच बघता बघता माझी ही समदृष्टी फक्त तुझ्याकडेच लागलेली राहू दे, अशी मागणी आमचे तुकोबाराय करतात. जास्त लांबवणार नाही, आपल्याला आणखी 3 चरणाला स्पर्श करून जायचं आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे की घेतलेला अभंग कमीत कमी प्रत्येक चरणाला स्पर्श करून जावा. आणि आमच्या भैयाने सांगितलेलं, गणेश महाराजांनी सांगितलेलं आहे की 9:45ला कीर्तन संपवायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्या चरणांना स्पर्श करत करत जातो की तुकोबारायांनी काय केलेलं आहे तर समदृष्टी मागितली, अहंकार जाळायला सांगितलं, नंतर समदृष्टी मागितली. आणि समदृष्टी मागताना काय करतात तर देवा काय कर मला संतांचे चरण सुद्धा लाभू दे. अभंगाचं 3रं चरण.
तुकोबराय भगवंताकडे काय मागतात तर भगवंता मला संतांच्या चरणाच्या रजावरती माथा राहू दे, माथा वंदू दे. संतांच्या चरणाचा खूप मोठा महिमा आहे महाराज. आमचे संत कबीर हे आमच्या स्वामी रामानंदांना गुरुस्थानी मानत आणि त्यांच्याकडे गेले की काय करा स्वामी तर मला अनुग्रह द्या. पण रामानंद स्वामींनी अनुग्रह देण्यास मनाई केली, देणार नाही म्हणून सांगितलं. मी असं सांगितल्यानंतर आमचे कबीर निघाले, बाहेर गेले आणि रात्रीच पहाटे ज्या मार्गाने आमचे रामानंद स्वामी अंघोळीसाठी जात त्या मार्गावरती मोठा असा खड्डा खंदून ठेवला आणि त्याच्यामध्ये उतरले आणि गळ्यापर्यंत खड्डा बुजवला आणि फक्त आपलं मुंडकं त्या गळ्याच्या बाहेर खड्ड्याच्या बाहेर ठेवलं. आणि सकाळ झाली, पहाटे आमचे रामानंद स्वामी निघाले आणि जाता जाता अंधारामध्ये त्यांना न दिसल्यामुळे त्यांचा पाय कबीरजींच्या डोक्याला लागला आणि काहीतरी लागलं म्हणून राम राम असं आमच्या रामानंद स्वामीजींच्या मुखातून निघालं. आणि ते निघतात क्षणी कबीरजी म्हणतात की गुरु तुमच्या चरणाचा स्पर्शही झाला आणि तुमचा बीज मंत्रही मला भेटला. आता मला काही नको, माझा अनुग्रह झाला. आणि फक्त राम राम या बीज मंत्रावर हे कबीर जे मुसलमान होते, जे मुस्लिम होते, ते संत कबीर झाले आणि आमच्यासाठी पूजनीय झाले. म्हणजे बघा, नकळत जरी संतांच्या चरणाचा स्पर्श झाला तर कबीराचा संत कबीर होतो. म्हणून संतांनी जरी चरण स्पर्श करण्यासाठी मनाई केली ना तरीही आपण काय करावं तर संतांचे चरण पकडावे. कारण काय होतं, संतांचे चरण धरले की आपलाही काय होतो तर अधिकार वाढत असतो. आमच्या ज्ञानोबरायांनी फक्त रेड्याच्या डोक्यावरून हात फिरवावा आणि त्या रेड्यानं वेद बोलावे. आमच्या ज्ञानोबरायांच्या चरणाचा स्पर्श त्या भिंतीला व्हावा आणि ती भिंत चालू लागावी अशी ताकद, असा अधिकार, असा सामर्थ्य आमच्या संतांमध्ये आहे. आणि म्हणून तुकोबारा काय करतात तर देवा काय कर तर मला संतांचं चरण लाभू दे. संतांचं चरण लाभल्यानं काय होईल तर तुला मागायची मला गरजच नाही. संतांच्या चरणाचा स्पर्श झाला की तू आपोआप आम्हाला भेटणार. म्हणून काय कर तर मला संतांचं चरण दे. हे मागणी ज्या भगवंताकडे आमचे तुकोबाराय करतात, त्या भगवंताला तुकोबाराय काय म्हणतात तर देवा तू राहा, दिवस रात्र राहा. कुठे तर माझ्या हृदयामध्ये. अभंगाचं पुढचं
खूप सुंदर महाराज. असं जर गायलं ना तर नक्कीच हृदयी पंढरीनाथ राहील याची खात्री मला आहे. म्हणून तुकोबराय, वेळ संपलेली आहे माझी, 2 मिनिट फक्त घेतो. तुकोबराय भगवंताकडे मागतात की देवा तू काय कर, तर दिवस रात्र आमच्या हृदयामध्ये वास कर, तू पंढरीनाथा आमच्या हृदयामध्ये राहा. पण प्रश्न असा आहे की हृदयामध्ये सगळ्यांच्या पंढरीनाथ नाही का हो? आहे, सगळ्याला मिळालेला आहे, पण तो आम्हाला कळाला नाही, म्हणून तो कळावा म्हणून तुकोबाराय काय मागतात, त्या पंढरीनाथाला या हृदयामध्ये वास करण्यासाठी सांगतात. या अभंगामध्ये तुकोबारायांनी 4 मागण्या मागितलेल्या आहेत. पण त्या 4 मागण्या मागितल्यानंतर तुकोबाराय काय म्हणतात की देवा मी तुझ्याकडे मागणं मागितलेलं आहे, पण ते कुठल्याही भावाने असू दे. आपल्या शास्त्रामध्ये विविध भाव सांगितलेले आहेत. भलत्या कुठल्याही भावाने असू दे, पण तू काय कर, मला तार
स्वामी